संधिया घूमे चक्राकार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। सूक्ष्म जीव हो या सागर की महाकाय सी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल, जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख के ऊपर है। जो हमारा प्रोजेक्ट का नाम क्या सेव मदर अर्थ बाय रिड्यूसिंग रिसाइकल एंड रीयूज। ये सब देख सकते हैं कि जो हमने लीव्स का सब प्रोजेक्ट बनाया है, जो सुपारी के जो पत्ते होते हैं ना, उससे हमने बनाया है, जो एशियन टाइम में भी आजकल बहुत यूज़ होते हैं। जो हमने हैंड फैन बनाया है, कटोरा बनाया है, प्लेट्स बनाया है, एक्सेट्रा हमने सब बनाया ताकि हम फ्यूचर में ये सब काम आए। आजकल प्लास्टिक यूज़ करते तो हम ऐसे भी फेंक देते, अगर ये यूज़ करें तो सर रीयूज़ भी कर सकते बार बार। और हमने क्या बोलते हैं ये बनाया, जो अमूल के जो रैपर्स होते हैं ना, उससे हमने क्या बोलते हैं फ़ोन होल्डर बनाया। क्या बोलते हैं रीयूज़ किया हम लोग किसी कंपनी को, जो रिसाइकल कंपनी को देते हैं, वो कंपनी हमें ये सब बना के देती है। हमारे स्कूल में उसका चेयर भी बना है। और ये सब क्या बोलते हैं जो टूल बॉक्स होता है, आजकल आप महंगा सब सामान ले लेते हो, वही टूल बॉक्स हम लोग इसके अंदर बनाएंगे तो सब सामान ऐसा ऐड कर सकते हैं। और उसके बाद में ढक्कन लगा के बंद कर सकते हैं। और ये सब स्टोन आर्ट से जो नीचे स्टोन्स पड़े रहते हैं ना, वो सब स्टोन्स हमें पेंटिंग करके थोड़ा डेकोरेशन के लिए यूज़ कर सकते हैं। और ये जो बॉक्स को हम बांधते हैं ना, जो रैपर्स, वही अगर बॉक्स का काम हो जाए तो हम फेंक देते हैं, वही बॉक्स उसको फेंकने से अच्छा हम ये सब बनाएंगे तो ऐसा आने वाले जनरेशन में से काम आ सकता है फॉर डेकोरेशंस एक्सेट्रा। और ये सब जो नारियल से बना है, कोकोनट्स, और ये सब वेस्ट क्लोथ से जो टेलर आधा काट के सब फेंक देते हैं ना, वही जो क्लोथ्स हमने सब डॉल, वो सब पाउच बनाया, हेयर बैंड, शोल्डर बनाया एक्सेट्रा। और ये सब नेचुरल रेमेडीज़ है जो हमें हेल्थ के लिए और कफ के लिए, ऐसा स्किन के लिए सब काम आ सकते हैं। जैसे कि हर्बल ऑयल जो हमारे हेयर के लिए काम आएगा, एलोवेरा फॉर आवर स्किन, और बहुत सारे एक्सेट्रा चीज़ें। और ये सब पेपर के ईयरिंग्स है। और वो सब जो बॉटल्स है ना, वो बॉटल सब क्या होते रीयूज़ किया, जो ऐसे फेंकते रास्ते में, उससे हम खेलते काज सब सब किया यूज़ किया, उसमें सब मेहंदी वेंदी लगाया है, ऑनियन पील्स यूज़ किया है एक्सेट्रा सब यूज़ किया है।
और वो सब गेम्स आजकल मोबाइल्स में सब लोग एडिक्शंस हो चुके हैं ना, तो वो एडिक्शन को दूर करने में हम जो वेस्ट कार्डबोर्ड्स होते हैं उससे हमने गेम्स बनाया ताकि बच्चों लोग को फन लगे और मोबाइल एडिक्शन से दूर मिले। जैसे कि ये गेम है, इधर से प्रेशर देने का और रेम डालना है, और ये वाटर प्योरीफिकेशन है जो पोर्टेबल है। आजकल ऑस्ट्रेलिया में छोटे छोटे भी आते हैं, पर हम लोगों ने ऐसा फॉर एग्जांपल हम लोगों ने मीडियम साइज़ बनाया ताकि आप किधर ट्रैवल जाओ, किधर एडवेंचर में जाओ तो ये आप काम आ सकता है। समझो किधर पानी लेने को लायक नहीं है तो गंदा पानी डाल दो, नीचे से अच्छा पानी आ जाएगा। जैसे कि देखो कि गंदा पानी है, पानी का बॉटल ढक्कन, उसमें टाइम लगता है पर वो धीरे धीरे आते हैं। लाइक दिस। भोजन कक्षामध्ये एक सोन्याचं प्लेट मिळालेलं आहे। और ये जो ये है जो थर्माकोल कटर, अगर इसमें फायर डालो तो इसमें आग आएगी, वो आग इसको पकड़ेगी। जब ये लोहा गर्म होएगा तो आप आसानी से क्या बोलते हैं, लोहा प्लास्टिक ऐसा आराम से कट कर सकते हो। और ये जो कटर है आजकल आज महंगा आप कटर खरीदते हो, अगर ये घर पे बस एक ब्लेड और एक लकड़ी से बनाओगे ना तो आराम से कट जाएगा। ऐसा आराम से छोटे छोटे करेगा, आप उसका चिप्स वो सब बना सकते हैं एक्सेट्रा। और ये सुपारी के लीव्स है जो आप पानी डालोगे ना तो नरम हो जाएगा, फिर उसको ट्राई करने एकदम कड़क हो जाएगा। जैसे हमने ये सब बनाया लाइक दिस वी हैव मेड सम, हाँ सॉरी। और ये जब आप ये यूज़ करते हो तो उसका हाथ चलते आपका हाथ रफ हो जाता है, तो हमने उसके ऊपर क्या बोलते हैं प्लास्टिक का बॉटल डाला ताकि आपका हाथ रफ ना हो और आप आराम से यूज़ करते हैं। और ये डिस्पेंसर है जाके इसमें पानी आएगा, उसमें साबुन आएगा, तो आप उसमें डुबा के ऐसा यूज़ कर सकते हो ताकि आप किधर बाहर जाओ ट्रैवल के लिए जाओ तो ये सब यूज़फुल होएगा। और ये हम पेपर क्या बोलते हैं स्ट्रॉ का है, स्ट्रॉ का होल्डर है, पेन होल्डर। और ये पेन का है, पेन का पेपर का पेन है, पेपर का पेन। ईजी टू मेक है, सब बच्चों लोग ऐसा बना सकते घर पे आसानी से। जो थाईलैंड और बाली में ऐसा बहुत यूज़ होता है। थैंक यू। नाम क्या आपका? यश एफिन डंडू, पाडवा हाई स्कूल। कहाँ है ये? मुंबई मानकुर। ये मेरा गाइड टीचर है बिंदु जी और जो हमारे स्कूल के प्रिंसिपल है। थैंक यू जी की जो भी अच्छा नहीं थोड़ा। My name is Rishabh Ran. I am studying in 8th standard at Dharmavir Anandige English Medium School, Virgaon. My model name is carbon purification. Carbon purification means activated carbon that used to purify and filter the harmful pollutants that throughout from factory. How does it works? When the smoke throughout from factory that goes into carbon absorber, there are carbon, cotton and air that used to filter that the gas throughout one factory. They contain so many types of chemicals like carbon dioxide, carbon monoxide, nitrogen oxide, monoxide particles, toxic materials. With the cotton absorb particles, small particles and toxic materials, and the activated carbon absorb carbon in that carbon dioxide, and remaining oxide convert into oxygen and throughout in air. We are fitted here solar to save electricity. Thank you. गुड इव्हनिंग, माझं नाव साक्षी शमिकांत मुळी. आम्ही विश्वभारती प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूल तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथून आलो आहोत. माझ्या मॉडेलचं नाव आहे नॅचरल फार्मिंग बाय युझिंग वर्मी कंपोस्टिंग, म्हणजे सेंद्रिय शेती. यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग कशी करायची हे आम्ही दाखवलेलं आहे. सर्वप्रथम आम्ही येथे काऊ शेड बनवलं आहे. काऊ शेडमधून आपल्याला जे काऊ डंक मिळतो म्हणजेच शेण मिळतं ते आम्ही एका खड्ड्यामध्ये डिकम्पोज केलं. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला घरामध्ये जे आपलं वेस्ट मटेरियल टाकून देतो आपण शेतामध्ये जो पालापाचोळा असतो तो पण आम्ही डिकम्पोज केला. त्यामध्ये 3 दिवसानंतर आम्ही गांडूळ टाकली आणि त्यापासून आम्हाला हे गांडूळ खत निर्माण झालं. या खतापासून आम्हाला एक चहा 30 ते 35 दिवसानंतर एक चहाच्या पत्तीसारखं एक टेक्स्चर मिळालं. ते म्हणजे हे
आणि ह्याला आम्ही पूर्ण आमच्या शेतामध्ये टाकून दिलं आणि त्यापासून आम्ही फार्मिंग केली. खूप सारे पिकं लावले. आम्हाला ह्या वर्षी खूप चांगलं उत्पादनही झालं ह्यामुळे. दुसरं म्हणजे यापासून आम्ही बायोगॅस प्लांटही बनवला. बायोगॅस प्लांट कारण आजकाल खूप जास्त गॅस ब्लास्ट होत आहेत घरामध्ये. गृहिणींच्या खूप आजार होत आहेत इंधनामुळे. त्यामुळे इंधनाची बचत व्हावी खूप जास्त प्रमाणात, त्यामुळे आम्ही बायोगॅस प्लांट बनवला. आणि त्यामध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये स्टोर रूम बनवली. जे आपल्या शेतामध्ये अवजारे वगैरे असतील ठेवण्यासाठी, कुठं काही नसेल तर त्यामुळे आम्ही स्टोर रूममध्ये स्टोअर करू शकतो. आणि त्यावर आम्ही सोलार लावलं आहे. सोलार कारण आम्ही जेव्हा पाणी द्यायचो शेतामध्ये आम्हाला लाईट बिल खूप जास्त प्रमाणात यायचं, तर ह्या लाईट बिलला कमी करण्यासाठी आम्ही सोलार लावलं. आणि शेतीमध्ये आम्ही एक जोड व्यवसाय साईड बिझनेस म्हणून आम्ही पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन आणि फिशरीज म्हणजे मत्स्यपालन हे केलं आहे. अशा प्रमाणे आम्ही पूर्ण इंटिग्रेटेड फार्मिंग दाखवली आहे. हे आजकालच्या काळात हे खूप जास्त तुरळीत झालं आहे, त्यामुळे नवीन काहीच नाही, पण हे खूप कमी प्रमाणात झालं आहे. ह्याला जास्त वाढ देण्यासाठी आणि आपण आजाराचा दूर राहण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. थँक्यू. मोटिवेशन, नॉलेज, फाइनेंशियल एजुकेशन, हिस्ट्री, साइंस फिक्शन और भी बहुत बहुत कुछ, जो सब आप हिंदी लैंग्वेज जैसी रीजनल लैंग्वेज में भी सुन सकते हो। इंडिया के इस लीडिंग ऑडियो पॉडकास्टिंग प्लेटफॉर्म का सपना सिंपल है, इंडियंस को वो अनगिनत टॉपिक्स और सब्जेक्ट्स की नॉलेज ग्रहण करना पॉसिबल, क्योंकि आप एक गेट्स इट प्लेटफॉर्म एंड गो डाउनलोड नाउ बिकॉज़ ओनली। एक दिन उनके टीचर मिस्टर शिवा सुब्रमण्यम अय्यर उनकी कक्षा को चिड़िया कैसे उड़ती है वो सिखा रहे थे, लेकिन 25 मिनट तक समझाने के बाद भी किसी के पल्ले कुछ नहीं पड़ रहा था। और इस पर अय्यर जी ने एक सिंपल सा सोल्यूशन निकाला। अगर थ्योरी आकर उन्होंने बच्चों को चिड़ियों की टेल की पोजीशन से लेकर उनके पंखों की शेप तक सब कुछ समझाया। चिड़ियों की वो उड़ान कलाम जी के दिमाग में बैठ गई और उन्होंने तय कर लिया कि बड़े होकर वो फाइटर पायलट बनने जैसा बड़ा गोल हासिल करेंगे, क्योंकि उनका ये कहना था कि स्मॉल एम इज अ क्राइम, हैव अ ग्रेट एम। लेकिन अपना सपना पूरा करने की रेस में वो हार गए। हुआ ये कि अपने सपने को पूरा करने के लिए 1955 में उन्होंने मद्रास
नमस्कार सर, माझे पूर्ण नाव गणेश सुनील दुडशे. शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेडगाव. माझ्या यंत्राचे नाव आहे रोपाला खत टाकण्याचे यंत्र. आपण बघतो की जेव्हा शेतकरी शेतातील रोपांना रासायनिक खते जसे DAP, युरिया, ग्रोमोर यांसारखे खते टाकत असताना आपल्या हाताचा उपयोग करतो. त्यामुळे हाताचे विविध आजार होऊ शकतात आणि खते वाकून टाकत असल्यामुळे कमरेला त्रास होऊ शकतो. म्हणून मी एक खत टाकण्याचे यंत्र तयार केलेले आहे. यासाठी मी 1 इंचीचा 2 फूट PVC पाईप आणि 1.25 इंचीचा 1 फूट PVC पाईप, रबर क्लॅम्प, कॅप घेतलेला आहे. या यंत्राचे महत्त्व असे आहे की या यंत्राच्या साहाय्याने आपण आवश्यकतेनुसार खत टाकता येतो. खताला न हात लावता न वागता कमी वेळेत जास्त खत टाकू शकतो आणि वर्तमान काळात हे यंत्र शेतकऱ्यांना लाभदायक ठरू शकते आणि हे यंत्र शेतकरी स्वतः तयार करू शकतात. हे बघा, पाठीमागे लटकवून घ्यायचं आणि रोपाच्या मुळाजवळ नेऊन प्रेस केलं तर खात पडेल. कसं शिकलं तुला हे यंत्र बनवण्याचं? म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात एक उपक्रम आहे तो की म्हणजे पोषण वाटिका. त्याच्यामध्ये आमच्या शाळेत वांगे, टमाटर असे प्लांट लावलेले आहे. त्यासाठी म्हणजे आम्हाला खत टाकण्यासाठी अडचण व्हायची म्हणून आम्ही हे तयार केलेले आहे. किती खर्च आला आहे बनवायचा? याच्यासाठी आम्हाला 250 ते 300 पर्यंतचा. आणि बाजारात विकायचं असेल तर? बाजारात विकायचं असेल तर 300-350 पर्यंत होईल. शक्य आहे प्रत्येक व्यक्ती हे तयार करू शकते? हो. स्वतःच्या हाताने? हो. घरी? हो, तयार करू शकतात. ते काय? हे आहे 2 in 1. म्हणजे हा मिरची, म्हणजे आता मिरचीचे झाडं कसे सेम असतात सारखे लाईन त्यांची, तर हे म्हणजे म्हणजे इथून प्रेस केलं तर हे 2 वजी पडतात खात 2 झाडांनी. हे बघा. Good morning to everyone. My name is Himanshu Vajne and I am student of the लेट सुलोचना देवी पारदी हाई स्कूल मोहाली. तो मैंने प्रोजेक्ट बनाया है जो फैक्ट्री पे डिपेंड करता है. जब फैक्ट्री जो स्मोक छोड़ती है वो एटमॉस्फेयर में रिलीज हो जाती है, जिसके कारण वो एटमॉस्फेयर में मिलके फिर हम उसको इनहेल करेंगे तो हमें रेस्पिरेटरी डिसीज़ होती है. तो उस प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए मैंने ये प्रोजेक्ट बनाया है, जिसमें जो स्मोक यहाँ से रिलीज होगा वो स्मोक मैं इस कार्बन फिल्टर के थ्रू ऑब्जॉर्ब करूँगा. एब्जॉर्ब करने के बाद इस कार्बन फिल्टर में इलेक्ट्रोस्टैटिक प्रेसिपिटेटर प्रोसेस हुई है, जिसके कारण जो पॉजिटिव पार्टिकल्स रहेंगे वो रिपेल होने के कारण यहाँ गिर जाएंगे और जो ऑक्सीजन रहेगा वो यहाँ से रिलीज होगा. हाँ, अगर कुछ बचे हुए पार्टिकल्स यहाँ पे जा रहे हैं तो ये अलगी है जो कि उस पार्टिकल्स को अब्सॉर्ब करेगा और O2 को रिलीज करेगा. और यही हम प्रोसेस हम अपने डिवाइडर्स पे दे सकते हैं, फैक्ट्रीज पे या फिर साइलेंसर के व्हीकल के साइलेंसर पे दे सकते हैं. और अभी हम देखते हैं कि जो ये फर्नेस रहता है थर्मल पावर प्लांट, उसमें वेस्ट को जलाया जाता है और इलेक्ट्रिसिटी जनरेट किया जाता है. ये प्रोसेस हम वहाँ पर भी इस्तेमाल कर सकते हैं. और अभी आने वाला जो भारत में फैक्ट्रीज की मात्रा बहुत सारी है, मतलब हमारे सिर्फ महाराष्ट्र में 26,350 फैक्ट्रीज है. तो आप सोच सकते हैं कि कितना, मतलब जो फैक्ट्री रहती है वो कंटिन्यू स्मोक रिलीज करती रहती है. तो आप सोच सकते हो कि अभी कितना स्मोक रिलीज हुआ होगा. थैंक यू. ये आपको कैसे लगा कि ऐसा कुछ प्रोजेक्ट बनाना चाहिए? मैं जब तिरोड़ा गया था अपने पापा के साथ, तो मुझे वहाँ पे अदानी का पावर प्लांट मिला. उस पावर प्लांट पे इतना स्मोक रिलीज हो रहा था. तो मैंने अपने टीचर सर को बोला कि सर इतना उसका कुछ सॉल्यूशन है क्या. तो सर ने भी हेल्प की और मैंने भी सोच के ये इन्फॉर्मेशन मतलब अलगी और प्रेसिपिटेटर का इन्फॉर्मेशन लेके ये प्रोजेक्ट बनाया. अच्छा, अगर एक्चुअल में इतना बड़ा प्लांट लगाना हो तो क्या कीमत आ जाएगी? मैंने जब कैलकुलेट किया तो मुझे 16,000 कितने तो भी रुपीज़ का मिला, जब एक्चुअल रियल लाइफ में हम बनाएंगे तो. और ये बनाने में कितना लग गया आपको? मुझे 800 रुपये में लगे. 800? हाँ. Good morning, sir. If we see, there will be a rush of people increases, and if any rumor is spread like there will be a bomb and fire, then
people start running in any directions. Due to that, the misunderstandings are happened and the crowd of people increases. Due to that, the stampede-like conditions are also arises. So, on the basis of that, I represent my model based on automatic rescue bridge. Subject of my model is Science and Technology for Sustainable Future. Subtopic is Disaster Management. Scientific principle is to minimize the casualties or death rate happens during the man-made stampede disaster by using today's developed science and technology. So, in areas having excessive rush like railway stations, especially in rainy seasons, people are always worried. In some situations, the misunderstandings are happened, and in crowd, it will spread like fire. For example, in Elphinstone Railway Bridge in Mumbai in the year of 2017. Basically, what have happened that during the morning rush hour of Elphinstone Railway Bridge, when 4 trains arrived simultaneously at the station, it was also raining at that time, and there were numerous people are cramped into the narrow bridge. Sir, not only this, but there are many such cases and old bridges. This is an unexpected disaster which not man and machineries can be predicted. So what we can do to save the life of people by providing a way for them to come out from this situation? What we can do to calm the people from this situation? But yet, if there is a problem, there is a solution. With the help of today's developed science and technology, we can reduce the gravity of effect. Now let's see the working of my model. Basically, we will use 3 sensors which are correlate with each other. That 3 sensors are pressure sensor, motion sensor and NDIR sensor. There will be a clock connected to all the 3 sensors and also presence of hidden slides. Then if such stampede-like condition is occurred, then the pressure on bridge will increase rapidly and the random movements of people will also increases. It will captured by pressure sensor and motion sensor. Now, as we all know, if the rush of people occurred, then the CO2 level is also increased in the atmosphere. It will captured by NDIR sensor or CO2 sensor. Now, when all the 3 sensors capture the activity by continuous movements of people and when all the 3 sensors are active, then there will be a clock which will give us alarm signal. And due to that alarm signal, the hidden path of slides will open from the bridge and people will safely came out from this stampede-like situation. It provides a space for people to safely exit from this stampede-like situation and save their life. Advantages: reduce the impact of stampede, number of deaths will decrease, help people to come out from this situation and help people to save their life. Thank you. कितनी कीमत लग गई है बनाने में आपको? बनाने में सर 2000 के आसपास लग गए। और एक्चुअल में अगर ये करेंगे तो कितना लगेगा? एक्चुअल में सर वो 1 लाख के अमाउंट में वगैरह आ जाएगा। दादर में भी हो सकता है? क्या सर? दादर स्टेशन? हाँ, हो सकता है। मतलब जो भी रेलवे स्टेशन होते हैं वहाँ पर हम लगा सकते हैं, और जैसे सिनेमा हॉल्स वगैरह रहते हैं, मॉल्स वगैरह होते हैं, तो वहाँ पर भी ऐसे टाइप के स्टैम्पेड होते हैं, तो वहाँ पर भी हम इन स्लाइड्स को लगा सकते हैं। नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव आपत्ती व्यवस्थापन नदीपूर इशारा प्रणाली अ रिव्हर फ्लडिंग अलार्म सिस्टीम. सर, आपण वृत्तपत्रामध्ये वाचत असतो किंवा मोबाईलवर बघत असतो की पुरामुळे कितीतरी लोकांचा जीव जातो. म्हणून हे होऊ नये म्हणून आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहोत. जर नदीची पाणी पातळी वाढली तर हा प्रयोग जे वॉटर लेवल सेन्सर पाण्याला सेन्स करून आपल्या अलार्मला ह्या पाठवेल व हा वाजेल व सर्व गावकऱ्यांना माहीत होईल की आता पूर आलेला आहे, म्हणून आपला थोडा बहुत मोजका सामान घेऊन कुठेही सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात. कारण की त्यांना थोडी वेळ पण मिळेल की त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचेल, म्हणजे सरकारवरचा दबाव पण कमी पडेल. कसं सुचला तुला हा प्रोजेक्ट बनवायचा? आम्ही 6व्या वर्गात आम्हाला एक चॅप्टर होता आपत्ती व्यवस्थापन, म्हणून आम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारची आपत्ती शिकवली, पण त्यापैकी आम्हाला एक आपत्ती खूप गंभीर आपत्ती वाटली, म्हणजेच नदीपूर ही आपत्ती खूप गंभीर आपत्ती आहे, म्हणून आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे. जर पाण्याची पातळी वाढली आणि जर ह्या वॉटर लेवल सेन्सरला पाणी टच झाला तर तो सायरन वाजेल व सर्व गावकऱ्यांना माहीत होईल की आता पाणी वाढलेलं आहे, म्हणून आपला मोजका सामान घेऊन कुठेही जाऊ शकतात. म्हणजे या प्रयोगाचे फायदे: वेळेवर इशारा मिळतो म्हणजे जीव वाचतो, मालमत्तेचे संरक्षण होते आणि
सरकारवरचा भार कमी होते. हे खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा. लोकांना माहीतच नाही राहत की बा नदीला पूर आला आणि एकदम ते पाणी वाढते आणि मग धावपळ होते. हे प्रकल्प जर म्हणजे नदीची पाणी पातळी जर सकाळी वाढली तर लोक जागी असणार, पण रात्रीला वाढली तर म्हणजे लोक वाहून जाण्याची भीती असेल. वाहून जातातच, आतापर्यंत पाहत नाही का? हो मॅडम, हे बघा, हे वैनगंगा नदीचा महापूर, तसेच कोल्हापूरच्या नदीचा महापूर आणि माझ्या जन्माच्या अगोदरचा याच्या मुंबईमधला महापूर, याच्यामध्ये कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे. म्हणून आम्हाला हा प्रकल्पाची म्हणजे सरकारवरचा भार कमी होते. जीवितहानी होत नाही. त्यापैकी सरकारच्या लोकांना वाचवता वाचवता सरकारच्या पण कर्मचाऱ्यांचा जीव जाते. हो, आता पावसाळा लागला की ते टीम उभीच करावं लागते नदी पात्र आजूबाजूने. हो, ते पोहणारे वाचवणारे सगळे. म्हणजे रोडावरच्या गाड्यांना पण म्हणजे माहित होते की, कारण की रेड लाईट म्हणजे धोक्याची संभावना, म्हणजे सर्वांना माहित असते रेड लाईट म्हणजे धोक्याची संभावना. म्हणून हा रेड लाईट चालू झाल्यावर म्हणजे पुलावरच्या गाड्यांना सर्व म्हणजे तो पण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील. यांना पण माहिती पडेल की बा काहीतरी धोका समोर आहे. हो हो, त्याच्यामुळे म्हणून पुलावरची लोक पण सतर्क होतील, हे गावकरी पण सतर्क होतील. हे छान आहे, एकदम छान. व्हिडिओ मागून घेतली सांग ना ते सायरन. माझ्या प्रकल्पाचं नाव कार्बन शोषक यंत्र आहे. हे यंत्र कार्बन शोषून घेतो याप्रमाणे. ही जी कारखान्यामधून निघणारी जी धूर आहे ती इथून ॲब्सॉर्ब होत आहे व ती या कंटेनरमध्ये येत आहे. इथं आल्यानंतर हे जे कार्बनचे रॉड लावलेले आहेत ते त्या धुळीमधील जे कार्बन पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल्स आहेत, त्याला ॲब्सॉर्ब करणार आणि एअरचे प्युरिफिकेशन होऊन ती एअर त्याला ॲब्सॉर्ब करणार आणि एअरचे प्युरिफिकेशन होऊन ती एअर इथं येणार. इथं आल्यानंतर हे जे एअर फिल्टर लावलं आहे तिथं आल्यानंतर ती एअर जी आहे ती पुन्हा एकदा फिल्टर होणार आणि हवेत पसरणार. आता इथं जी हीट एनर्जी निर्माण झालेली आहे त्याचा कन्वर्ट आम्ही लाईट एनर्जीमध्ये केला आहे व त्यामुळे इथं लाईट सुरू आहे. पण हा लाईट जो आहे ते दिवसा सुरू असणार नाही तर ते रात्रात सुरू असणार. आणि इथं जो कार्बनचे ट्रान्सफर होणार त्याचा स्टोअर केलेल्या कार्बनचा आम्ही याच्यापासून कार्बनचा आम्ही स्टोअर केला आहे आणि यापासून आपण इंक, पेंट, फायबर बनवू शकतो. आता इथं जे एक्स्ट्रा कार्बन आहे जो ॲब्सॉर्ब होऊन नाही राहिला त्याला आपण ओल्स माइन्समध्ये स्टोअर करून ठेवू. ओल्स माइन्समध्ये स्टोअर केल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या उष्णतेमुळे काही काळानंतर त्याचे हार्ड कार्बनमध्ये रूपांतर होईल, जसे की दगडी कोळसा वगैरे, आणि आपण त्याचा पुन्हा वापर करू शकतो. तर तसे तर ही प्रोसेस व्हायला 100च्या अबोव वर्षे लागतात, पण आम्ही इथं हायली प्रेशराईज करतो त्याला, त्यामुळे ते 15-20 वर्षामध्ये घडून येणार. आणि कार्बनला ओल्स माइन्समध्ये न टाकता आम्ही विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी तर टाकला आणि तिथं लाईम ठेवलं. कार्बन आणि लाईम मिक्स होऊन त्याच्यापासून कॅल्शियम कार्बाईड बनतो. जर का कॅल्शियम कार्बाईडचे वॉटरसोबत रिॲक्शन झाले तर त्याच्यामधून ॲसिटिलीन गॅस रिलीज होतो. ॲसिटिलीन गॅसचा उपयोग आपण स्ट्रीट लाईटमध्ये, प्लास्टिक बनवण्यासाठी, रबर बनवण्यासाठी आणि कटिंग प्रोसेस, वेल्डिंग प्रोसेसमध्ये करू शकतो. धन्यवाद. कसं सुचलं हे प्रोजेक्ट बनवणं? सुचलं कसं तुला? सुचलं मध्ये पोल्युशन लिसन त्यामुळे मला किती प्रमाणात धूळ निघतो त्याच्यावर आपल्याला, आणि त्या धुळामुळे आपल्याला आपल्या शरीरावर हानिकारक परिणाम होतात. निसर्गाचे ओझोनचे थर आहे त्या थराला जी होल पडून राहिले. जर का सूर्यापासून निघणारे अल्ट्राव्हायलेट रेस आपल्या शरीरावर पडले तर ते खूप घातक होऊ शकते आपल्यासाठी, आणि त्याच्यासाठी मी हे प्रकल्प केला आहे. आणि आमच्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी अत्यंत खाणखाम सुरजागड इथं, तर तिथं ज्या ओल्स माइन्स आहेत त्या पोखरून गेलेल्या आहेत, त्याला आपण भरण्यासाठी प्लास्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा उपयोग करतो. तर तिथं आपण कार्बन टाकलं तर ते तर जे जमिनीमध्ये असणारे जे सॉईलचे पार्टिकल्स आहेत ते एकत्रित येणार, जमिनीला भेगा नाही पडणार, आणि जे जमिनीमध्ये असणारे जे
ऑर्गॅनिझम आहे, त्याचा सुद्धा ग्रोथ आणि आपलं जी जमीन आहे ती पकडून जाणार नाही तर ती भरून येईल आणि जे आपल्याला याचे आपल्यावर हानिकारक परिणाम सुद्धा नाही. नमस्कार, मी ओमेश्वरी सोनटक्के, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा आष्टी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. प्रोजेक्टचे नाव आहे कीटकनाशक. शेतकऱ्यास नैसर्गिक आणि विषमुक्त शेती करण्यास मदत. तर रासायनिक औषध फवारणीच्या खर्चाची बचत, सोलर प्लेटमुळे विजेची बचत, शेतीतून मिळालेल्या विषमुक्त अनाजामुळे आरोग्यास फायदा, मत्स्यपालनास मदत असे हे उपयोगी प्रोजेक्ट आहे. हे उपकरण शेतीच्या मधोमध बांधावर किंवा शेततळ्याच्या काठावर रात्रीच्या वेळी लावायचे आहे. दिवसा सौर ऊर्जेवर बॅटरीमध्ये वीज साठवून ती वीज प्रोजेक्टमध्ये वापरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची विजेची बचत होते. रात्र उपकरण सुरू केल्यानंतर शेतातील पिकावर काही कीटक असे असतात की ते प्रकाशाकडे आकर्षित होतात. वातावरणातील हवेमुळे शंखातून जो सूक्ष्म ध्वनी निघतो त्या ध्वनीकडे आकर्षित होतात. बल्बची गरम हवा वरच्या दिशेने प्रवाहित होते आणि या चक्रीची हालचाल होते. हालचालीकडे आणि रंगाकडे काही कीटक आकर्षित होतात. आकर्षित झालेले कीटक थकल्यानंतर पाण्यात पडतात आणि काही कीटक इथं बल्ब लागलेला आहे त्याच्याकडेही आकर्षित होतात आणि ते नेटमध्ये पडतात आणि तेही मृत्यू पावतात. आणि याच्या सहाय्याने आपण नाही का ते मत्स्यपालनातील माशांचे खाद्य म्हणून आपण यूज करू शकतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो, औषध फवारण्याची गरज भासत नाही आणि आपल्याला विषमुक्त अन्नही मिळतो. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतात शेती हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे शेतकरी हे रासायनिक शेतीकडे वळलेले आहे. तर या प्रोजेक्टमुळे त्यांना नैसर्गिक शेती करण्यास मदत होते. म्हणून मी म्हणते की जय जवान जय किसान जय विज्ञान या उक्तीप्रमाणे भारताच्या रक्षणासाठी जशी जवानाची गरज आहे तसेच शेतीचा विकासाकरिता विज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. कसं सुचलं तुला हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी? तर हे आता म्हणजे रासायनिक औषध वगैरे राहते ना, त्याच्यामुळे आपण शेतातील पिकावर म्हणजे काही हे औषध म्हणजे विष राहते त्याच्यामुळे म्हणून आम्ही हे केलं. म्हणजे आम्ही बघतो की रात्री लाईटाकडे कीटक आकर्षित होतात म्हणजे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे आम्ही बघितलं, आम्ही एकदा ते करून बघितलं घरी की त्याच्याकडे आलेत आणि हे सक्सेस झालं. थँक्यू. किती खर्च किती येणार? याला खर्च म्हणजे 100-150 हे स्पोक, रॉड आणि लाकडी फडी आणि हे बल्ब, बॅटरी आणि सोलर पॅनल, वायर वगैरे. हे लाकडी फडी का वापरते? ते म्हणजे हे टिकाऊ राहण्यासाठी म्हणून. Good morning, sir. My name is Soumya Kiran Nibred and my school name is Model School Area. And my project name is energy generated from agriculture waste. I am living in Maharashtra and my mother tongue is Marathi, so I will give speech in Marathi. Okay? Sir, तुम्हाला माहीतच असेल की खराब भाजीपाला किती निघतो आपल्या हररोजच्या जीवनामध्ये. तर आपण त्याचं का करतो? फेकून देतो. तर आपण त्याच्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. कसं माहीत आहे? माझ्या प्रोजेक्टमध्ये सर 4 प्रोसेस आहे. हे पहिली प्रोसेस आहे. पहिल्या प्रोसेसचं नाव आहे एनर्जी जनरेट फ्रॉम व्हेजिटेबल वेस्ट. याच्यामध्ये आपण ज्युसरद्वारे सॉलिड अजून लिक्विड पार्ट अलग करणार आहोत. आपल्याला सर लिक्विड पार्टची गरज आहे एनर्जी जनरेट करायसाठी. जो लिक्विड पार्ट आहे त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे 3 कंटेनरमध्ये. या 3 कंटेनरमध्ये कॉपर अजून झिंकच्या प्लेट लागून आहे. ते एनर्जी जनरेट करतात. आता ते एनर्जी जनरेट झाली आहे तर आपण बॅटरीमध्ये स्टोअर करू शकतो किंवा आपण यूज करू शकतो. आणि आता सॉलिड पार्ट आपण सेपरेट केला होता त्याचा पण सर खूप सारा यूज आहे. आपण या डिकम्पोजरमध्ये टाकून सेकंड प्रोसेसमध्ये आपण फर्टिलायझर बनवू शकतो, पेपर बनवू शकतो, कार्डबोर्ड बनवू शकतो सर. आणि सर बायोमास पॅलेट्स बनवू शकतो. बायोमास पॅलेट्स म्हणजे सर कोळशाची रिप्लेसमेंट. अगर आपण ते बनवलं तर सर आपण विकू शकतो किंवा आपण या प्लांटमध्ये टाकून आपण बर्न करून अजून एनर्जी जनरेट करू शकतो. हे आहे सर हीटिंग पॅनल. यांना हीट पाहिजे राहते सर एनर्जी जनरेट करायसाठी. इथं आपण काही बर्न करणार तर ते म्हणजे हीट जनरेट करणार आणि यांना हीट पाहिजे राहते. यांनी हीट देणार, यांनी हीट घेणार आणि यांनी इलेक्ट्रिसिटी देणार.
आता सर तुमच्या याच्यामध्ये एक डाऊट आला सर, इथून जो कार्बन निघते त्याच्याने तर पोल्युशन होते, त्याच्यासाठी पण सर एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे कार्बन कलेक्टिंग प्रोसेस. जो पण कार्बन राहते त्याला हा एक्झॉस्ट फॅन कार्बनला खिचून घेते आणि सर हे कार्बन आहे. या कार्बनमध्ये अगर सर आपण ग्लिसरीन टाकलं तर आपण हे रायटिंगमध्ये यूज करू शकतो. आणि अगर सर याच्या बिना ग्लिसरीन टाकता अगर आपल्याला यूज करायचं राहिलं तर आपण हे प्रिंटरच्या कार्टेजमध्ये यूज करू शकतो. आणि सर हे 4th प्रोसेस आहे मिथेन गॅसची आहे. याच्यामध्ये हे मिथेन गॅस आहे, हे वेट मिथेन गॅस आहे. हे मिथेन गॅस हे मिथेन गॅसला बनवायला आपल्याला 6 ते 7 दिवस लागणार. आणि हे मिथेन गॅस थोडी म्हणजे युनिक आहे. हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये आपल्याला ऊस सर याच्यामध्ये जो भाजीपाला जो लवकर डिकम्पोज नाही होत सर, जसं काही ऊस आहे त्याला आपण या कंटेनरमध्ये टाकून याला अगर आपण हीट दिली तर हे इथून फ्लेमेबल गॅस रिलीज होणार आणि ते गॅस आपण कुठे यूज करू शकतो. आणि सर हे सगळं झाल्यावर याच्या अंदर कोल तयार होते, कोल तो आपण यूज करू शकतो. आणि सर याला गरज नाही की सेपरेट ठेवणं, आपण याला या प्लांटसोबत पण ठेवू शकतो, जसं काही आपल्या याची बचत होणार फ्युएलची. आणि सर जो कोल तयार होईल त्याला आपण याच्यामध्ये अजून बर्न करून अजून एनर्जी जनरेट करू शकतो. आणि सर हेच गॅस आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. सर तुम्हाला काही क्वेश्चन आहे? ना प्रश्न, खूप प्रश्न आहे. एक विचार, कोण विचार, किती विचार? कसं सुचलं हे बनवायला तुला? सर एक दिवस माझी मम्मी नाही का, म्हणजे 2 दिवस कचऱ्याची गाडी नाही आली होती, तर खराब भाजीपाल्याचा खूप वास येतो म्हणून नाही का, तर मी बोंबलत होती. आणि तेव्हाच प्रोजेक्टचं हे होतं, तर मग मी गुगलवर थोडं रिसर्च केलं आणि मग मला हे म्हणजे म्हणजे साल्ट वॉटरपासून एनर्जी तयार होताना मी पाहिलं. तर मग ते व्हेजिटेबल्सनी अजून तयार होताना पाहिलं, तर मी तो व्हेजिटेबल्सचा जो ज्यूस आहे त्याच्यामध्ये कॉपर अजून झिंकच्या प्लेट इन्स्टॉल करून पाहिलं, तर ते एनर्जी तयार झाली. कुठला वर्ग आहे तो? 7th. हां. आणि राहायला कुठे आहे? गडचिरोली. गडचिरोलीमध्ये कचऱ्याची गाडी येते उचलायला? नाही, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी. Good afternoon, one and all present here. Myself Priyanshu J. Sharma. Today, I'll introduce you on my innovative findings in the realm of science. I'm excited to share my perspectives and my ideas with you today. Just close your eyes and imagine that you're sitting in a huge field. Cold breezes are blowing and you're enjoying them. But suddenly, what happens? The land started drying and no crops are growing over there. But at the same time, hydroponic enters and what you see is greenery. This is the hydroponics insert pipe from where the water enters, and this is the outlet pipe from where the water is removed. The plant's roots are partially submerged in the water, as you can see over there. The roots absorb the nutrients from the nutrient-rich water, as you can see from it is passed through this reservoir. When the water is removed, it may contain few debris, root particles. So to filter it, we have used a natural filtration process which contains pebbles, sand, cotton, and later on it is filtered. This filtered water can be reused again by maintaining the pH level. These are the advantages of the hydroponic agriculture. Thank you. Done? कब समझ में आया आपको कि ऐसा कुछ बनाना चाहिए? मुझे तो समझ में आया था क्योंकि मेरे जो नेबर थे ना, उनको फार्मिंग था, एक बहुत बड़ा वास्ट लैंड था उनके पास, उनका फार्मिंग में बहुत लॉस हुआ था, तो उसकी वजह से मालूम है उनका बहुत ज़्यादा लॉस हुआ था, तो उनको बहुत कुछ गिरवी रखना पड़ा था, तो उनका क्योंकि बहुत बड़ा लॉस हुआ था उनका। और उसके बाद से मेरे फैमिली तक जब ये बात पहुंची तो मेरे को लगा कि एग्रीकल्चर पे थोड़ी वीडियोस देखनी चाहिए। जब मैंने देखा ना तो हाइड्रोपोनिक के ऊपर बहुत सारे वीडियोस थे और उसमें से हमने NFT को चुना है। NFT विच स्टैंड्स फॉर न्यूट्रिशन फिल्म टेक्निक।
मार्केट में अवेलेबल है ये? मार्केट में अवेलेबल तो है, बट ये ज़्यादा कॉस्टली ना हो। और हमने रूरल पीपल्स के बारे में भी सोचा, तो हमने यहाँ पर क्या यूज़ किया कि अब हम पीवीसी पाइप्स, जहाँ पे मतलब रूरल एरियाज जो बहुत दूर होते हैं, मतलब विलेजेस जो बहुत दूर होते हैं सिटी से, तो वहाँ पे ये सब पीवीसी पाइप्स, नेट पॉट्स अवेलेबल नहीं होते। तो हमने उनके बारे में सोचकर ये किया है कि वी हैव यूज्ड हियर बैम्बूज इंस्टेड ऑफ दिस पीवीसी पाइप्स। एज यू कैन सी ओवर हियर, दिस इज अ मॉडल, या bamboo pipes, and instead of this net pots we can use this gunny bags, sir. पॉसिबल है, हो सकता है, हो सकता है। हाँ हो सकता है, क्यों नहीं सर। बॉम्बे में भी हो सकता है, क्योंकि सर आप देख सकते हैं बॉम्बे में बहुत कंजस्टेड एरिया है। आपको लग रहा होगा कहाँ हो सकता है, ये रूफ टॉप्स पे हो सकता है, जो कि पूरे खाली पड़े हुए होते हैं। यहाँ तक कि जो बिल्डिंग्स होते हैं वहाँ के बालकनी में हो सकता है, टेरेसेस पे हो सकता है। और सबसे मेन बात कि हाइड्रोपोनिक पे क्या है ना सर, कि ये जो है ना, ये स्टैग हो सकता है एक के ऊपर एक, जैसे कि आप यहाँ पे देख सकते हैं, जो कि ट्रेडिशनल सॉइल फार्मिंग में नहीं होता। यही तो रीज़न है कि डबल ये देता है यील्ड आपको ट्रेडिशनल सॉइल फार्मिंग से। आप इस पिक्चर को कंपेयर कर सकते हैं सर, कि जो भी प्लांट ग्रो किया होता है सॉइल में, उसको न्यूट्रिएंट की तलाश में अपने रूट्स पे भी फोकस करना पड़ता है फ्रूटनिंग के साथ साथ। पर हाइड्रोपोनिक में डायरेक्टली उनको न्यूट्रिएंट्स मिलते हैं, जिसकी वजह से वो सिर्फ फ्रूटनिंग पे फोकस करते हैं। और इसी वजह से ये भी रीज़न है कि हमको 2 टाइम्स ज़्यादा यील्ड मिलता है ट्रेडिशनल सॉइल फार्मिंग से। इंडिया में कहाँ ये इस्तेमाल हो रहा है? सर इंडिया में इस्तेमाल तो हो रहा है, पर ये पॉपुलर नहीं है। और यहाँ पर हम इसीलिए आए हैं कि हम सबको ये कर सके, अवेयर कर सके कि ये बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है। और आपको मैं एक चीज़ और बता दूँ कि मुझे जहाँ तक पता है कि जो सऊदी अरेबिया है वो सिंगल लाइन सिटी का प्रोजेक्ट कर रहा है, जहाँ पर सब कुछ एक सिंगल लाइन में होगा, जो कि टेक्नोलॉजी बेस्ड होगा। वहाँ पर हम हमारे इंडियन रूरल पीपल्स इस सब को इस्तेमाल कर सकते हैं और वो सब माल में एक्सपोर्ट कर सकते हैं। ये पीवीसी पाइप्स की जगह पे बैम्बूस को और नेट पॉट्स की जगह गनी बैग्स को, ताकि वो वहाँ पर जाए और एक्सपोर्ट करने के बाद ये हमारे इंडिया में बहुत ज़्यादा हेल्प करेगा, फाइनेंशियली नहीं बल्कि हमारे इंडिया को डेवलप भी करेगा। सर आपका नाम? प्रियांशु जय शर्मा। स्कूल का नाम? JDT स्कूल। ॲड्रेस मलाडेस, मुंबई। तंत्रज्ञानाचा वापर आपण सर्वांसाठी करतो, परंतु मुके जनावरांसाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत नाही। हेच मुके प्राणी आपल्याला किती गरजेचे आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे। अहो, शेतकऱ्याला तर ते एक उत्पन्नाचे पूरक साधन आहेत। शेतकरी असे अनेक पाळीव प्राणी पाळतात ज्यांच्यापासून ते दूध दुभते व मांस मिळवतात। योग्य त्या प्रमाणात दूध दुभते व मांस मिळण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे, त्यांना योग्य तो आहार देणे फार गरजेचे असते। म्हणूनच आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे, ज्यात शेतकरी आपल्या पशूंची नीट काळजी घेऊ शकतो, त्यांची स्वच्छता राखू शकतो, सोबतच त्यांचे संरक्षण देखील राखू शकतो। त्यामुळे काय होईल तर पशूंच्या दूध उत्पादनात देखील वाढ होईल, सोबतच त्यांचे आरोग्य देखील चांगले होईल। चला तर आपण आपला प्रकल्प पाहूया। तर इथे आम्ही फीडिंग मशीन तयार केलेली आहे। या टँकमध्ये जनावरांचे सर्व खाद्य असेल। आपण वेळच्या वेळी योग्य त्या प्रमाणात जनावरांना हे खाद्य देऊ शकतो। हा कन्व्हेअर बेल्ट थोड्या वेळ इथे थांबेल, नंतर या कन्व्हेअर बेल्टद्वारे हे खाऊन जे खाद्य राहील ते एका टँकमध्ये जाऊन पडेल। ह्याचा आपण परत ह्यांना देऊन रियूज देखील करू शकतो, नाहीतर ह्याचे आपण फर्टिलायझर्स देखील बनवू शकतो। आपण बघतो की तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले तर गुरांना त्याचा त्रास होऊ लागतो, आणि जर तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू देखील होऊ शकतो। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही इथे टेम्परेचर सेन्सरचा वापर केलेला आहे। टेम्परेचर सेन्सर तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर ते सेन्स करेल व इथे वॉटर स्प्रिंकलिंग आणि हा नॉर्मल फॅन देखील चालू होईल। आणि हे एखाद्या AC आणि कूलर सारखं वर्क करतं। आपल्याला तर माहीतच आहे, दूध उत्पादनात खाद्य व स्वच्छता हे 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतात। आणि आपण जर गायींची स्वच्छता नाही राखली तर त्यांना लंपीसारखे आजार होऊ शकतात आणि गोचिडासारखे कीटक त्यांच्या अंगावर बसू शकतात, त्यामुळे त्यांना खूप त्रास देखील होऊ शकतो। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही इथे
ब्रशेस व पाण्याद्वारे गायींची स्वच्छता करत आहोत. हे ब्रशेस रोटेट होऊन गायींची योग्य त्याप्रमाणे काळजी घेतली जाते. इथे आम्ही IR सेन्सरच्या हेल्पने हा ऑटोमॅटिक गेट तयार केलेला आहे. हा गेट ऑटोमॅटिकली उघडतो आणि बंद देखील होतो. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या देशात वाईल्ड ॲनिमल्सद्वारे मारल्या जाणाऱ्या कॅटल्सची संख्या आता वाढतच चाललेली आहे. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही इथे बजर लावलेला आहे, जेणेकरून कुठलाही वाईल्ड ॲनिमल्स किंवा चोर रात्रीच्या वेळेस आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याचा त्वरित अवेअरनेस शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि शेतकरी देखील अवेअर होईल. आणि फ्युचरमध्ये जेव्हा आपण IoTद्वारे हे सर्व मॉडेलिंग करणार आहोत तेव्हा शेतकऱ्याच्या फोनवर ह्याचे सर्व मेसेजेस जाऊ शकतात. आणि आपण इथे एक कॅमेरा देखील लावणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्याला कळेल की समजा कुठलाही नॉर्मल माणूस आत येत असेल तर इट्स नॉर्मल, पण जर कुठलाही चोर किंवा वाईल्ड ॲनिमल्स आत घुसत असेल तेव्हा शेतकरी अवेअर होईल. धन्यवाद. कसं सुटलं हे प्रोजेक्ट तुझ्या? म्हणजे काय झालेलं की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेले होते आणि मी गावाला गेले तेव्हा मला ही समस्या खूप जाणवत होती. नंतर मी ही समस्या माझ्या काका आणि मामांसमोर मांडली आणि नंतर काका आणि मामांसमोर त्यांच्यासोबत संवाद साधला आणि शहरातून परत गावाकडून शहरात आल्यानंतर ही समस्या मी माझ्या शिक्षकांसमोर मांडली. आमचे शिक्षक व रोबोटिक विषयक मेंटर्स यांच्या साहाय्याने मी हा प्रकल्प तयार केला. माझं नाव संस्कृती आणि आमच्या प्रकल्पाचं नाव आहे चला IoTची धरू कास, शेतकऱ्यांचा करू विकास. DS हायस्कूल, कुठे आहे? सायन, मुंबई. करू स्टार्ट. तर आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्त प्रमोट करत आहे आणि लोक इलेक्ट्रिक व्हेकल्सवर शिफ्ट पण होत आहे. म्हणून आम्ही बनवलं आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स वायरलेस चार्जिंग. या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सला चार्ज करण्यासाठी बल्की केबल्सचा उपयोग घ्यावा लागतो आणि त्या बल्की केबल्स कॅरी करण्यात आणि बल्की केबल्सचे चार्जिंग करण्यातसुद्धा 10 ते 15 तास लागतात. म्हणून आम्ही असं वायरलेस चार्जिंग सिस्टीम बनवलं आहे ज्याच्याने अर्ध्या ते 1 तासात चार्ज होईल आणि केबल्सचा पण प्रश्न येणार नाही. एक प्रॅक्टिकल करून दाखवतो. ही कार आली. आम्ही अशी प्रेशर सेन्सिटिव्ह रोड्स बनवले जे फक्त प्रेशरने स्टार्ट होतील, ज्याच्याने इलेक्ट्रिसिटीची पण बचत होईल. ही कार आली, इथं उभी राहिली, ऑटोमॅटिकली चार्जिंग स्टार्ट झाली. तर हे आम्ही इथं ट्रान्समीटर लावलं आहे आणि हे रिसिव्हर लावलं आहे कॉपर कॉईलच्या सहाय्याने, ज्याच्याने ऑटोमॅटिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनने कार वायरलेसली चार्ज होईल. आणि आम्ही याच्यात ओव्हरस्पीडिंग कंट्रोल करण्यासाठी पण ॲक्सिलरोमीटर सेन्सरचा उपयोग केला आहे, जे ओव्हरस्पीडिंग ॲक्युरेसीने डिटेक्ट करतं आणि ओव्हरस्पीडिंगचा डाटा आपल्याला गाडीच्या स्क्रीनवर पण दाखवतं आपण जर याला फिक्स केलं तर. आणि जर गाडीचा ड्रायव्हर ओव्हरस्पीडला जात असेल तर गाडीचा ड्रायव्हर ओव्हरस्पीडिंगला जात असेल तर ते आपल्याला सायरन पण देतं आणि अलार्म पण वाजतं. ओके, थँक्यू. कसं सुचलं हे बनवण्यासाठी आपण? सुचलं कसं, डोक्यात कसं आलं? सर कसं आहे, आजकाल वायरलेस इलेक्ट्रिक व्हेकल्स जास्त चालत आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सला चार्ज करण्यासाठी पण वेळ जास्त लागतो. म्हणून आम्ही अशी सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न केला ज्याच्याने इलेक्ट्रिक व्हेकल्स लवकरात लवकर चार्ज होतील. आणि चार्जिंग स्टेशन म्हणजे आता ही चार्जिंग स्टेशन्सला पॉवर पण सोलार पॅनलने मिळते, DC करंट AC करंटमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यामुळे जे फॉसिल फ्युल्स बर्न होता ते पण कमी होतं. म्हणजे फॉसिल फ्युल्सचा प्रश्नच येत नाही. पॉसिबल आहे इंडियामध्ये? हां, बनणं पॉसिबल आहे. आपण जर ना 50 किलोमीटरच्या अंतरावर लावलं तर हे आपण कुठे पण बनवू शकतो आणि याची सोशल आणि इकॉनॉमिकल पण बेनिफिट्स आहे. सध्या आहे आपल्या इंडियामध्ये? नाही, अजून आलेलं नाही इंडियात. नवीन आहे. फॉरेनमध्ये कुठेतरी आहे? फॉरेनमध्ये असू शकतं, जापान चायनामध्ये येऊ शकतं ते. चायनामध्ये का, अमेरिकामध्ये का नाही? ते पण लावू शकतात सर, पण ते त्यांच्याकडे पण आली नाही अजून ती टेक्नॉलॉजी. ते पण वायरचे स्टेशन बनवतात ते. शाळेचं नाव सांग. हेच आदर्श.
त्यांनी लायब्ररीच्या हॉलला जातो. हा, धक्का न देता थोडंसं मागे सरका. नमस्कार, मी काना माधव पवार. इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयात पेशी रचना सूक्ष्मजीव हा घटक शिकत असताना शाळेत कार्यरत मायक्रोस्कोप नव्हते. नवीन मायक्रोस्कोप विकत घेण्यासाठी 10,000 रुपयेपेक्षा जास्त किंमत लागत होती, म्हणून ते आमच्या शाळेला परवडणारे नव्हते. म्हणून आम्ही सूक्ष्मदर्शकाच्या रचनेचा अभ्यास केला व त्यानंतर पाईप व पाईपाच्या इतर साहित्याचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार करण्याचे सुचवले व ते आम्ही तयार करण्याचे ठरवले. त्यानंतर पाईपस्कोप तयार करत असताना बहिर्वक्र भिंगाचे कार्य व प्रकाशाचे अपवर्तन या 2 सिद्धांताचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार करण्याचे ठरवले. बहिर्वक्र भिंगाचे कार्य सूक्ष्म वस्तू व सूक्ष्म वस्तू विस्तृत करून पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या दिशेत बदल होतो. या 2 सिद्धांताचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार केला आहे. पाईपस्कोप तयार करत असताना लागलेले साहित्य: पाईपस्कोप, आयपीस लेन्स, रिड्युसर, 6 सेंटीमीटर पाईप, MT, FT, ब्रुश, ऑब्जेक्ट लेन्स, स्लाइड, स्क्वेअर स्लाइड, ऑब्जेक्ट, काचपट्टी, टॉर्च या साहित्याचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार केला आहे. पाईपस्कोपचे आम्हाला फायदे असे झाले की सूक्ष्म घटकांची निरीक्षण क्षमता विकसित होते. पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे पण तपासता येते. सूक्ष्म वस्तू विस्तृत करून पाहण्यासाठी वापरला जातो. या साहित्याचा वापर करून आम्ही पाईपस्कोप तयार केला. हे साहित्य आम्हाला खरेदी करण्यासाठी 1000 रुपये खर्च आला. त्यानंतर पाईपस्कोपमध्ये शाश्वत विकास ध्येय म्हणजे पहिला आहे चांगले आरोग्य आणि कल्याण. जे आपण अन्न खातो ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत की नाहीत ते पण तपासता येते. दुसरा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे शाळेसाठी खूप उपयोगी येतो आणि संपूर्ण शाळेतले विद्यार्थी स्वतः पाईपस्कोप तयार करतात व स्लाइड पण स्वतः तयार करतात. तिसरा आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता म्हणजे जे पाणी पितो आपण ते पाणी स्वच्छ आहे की अस्वच्छता आहे ते पण तपासता येते. जबाबदार उपयोग आणि उत्पादन जे आपण शेतीसाठी पिकं वापरतो पिकांना ते खत हानिकारक असतात की आहेत की नाही ते पण तपासता येते. पाचवा आहे भूजीवनाचे संरक्षण म्हणजे शेतातील मातीतल्या रोपट्यांमध्ये म्हणजेच हरभऱ्यामध्ये रायझोबियम असे पण मायक्रोस्कोप खाली तपासता येते. धन्यवाद. या पाईपस्कोपमधून आम्ही शेवाळ, वनस्पती, पेशी, दह्यातले सूक्ष्मजीव, घाणपाणी सूक्ष्मजीव, बुरशी इत्यादी स्लाइड आम्ही यशस्वीरित्या पाहिले आहेत. हा पाईपस्कोप 2 ते 3 मिनिटात उपलब्ध साहित्यापासून तयार करता येतो. हा रिड्युसर घेतला आहे. रिड्युसरच्या वरच्या बाजूला आयपीस लेन्स व रिड्युसरच्या दुसऱ्या बाजूला 6 सेंटीमीटर पाईपच्या दुसऱ्या बाजूला मेल्टी बसवला आहे. मेल्टीच्या थ्रेडच्या सहाय्याने फिमेल्टी बसवला. या पाईपस्कोपमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आयपीस लेन्स आणि ऑब्जेक्ट लेन्स यांच्या थ्रेडच्या सहाय्याने आपल्याला योग्य अंतरावर ठेवता येते. मेल्टीला बुश बसून बुशला ऑब्जेक्ट लेन्स बसवली आहे. ऑब्जेक्ट लेन्स खाली स्लाइड ठेवली आहे. लाईटचा वापर आम्ही यासाठी केला की स्लाइडमध्ये असलेली पेशी अधिक स्पष्टपणे दिसावी म्हणून व अंधारात पण पाईपस्कोप चालू करता यावा म्हणून लाईटचा वापर केला आहे. एक प्रश्न आहे माझा, किती किमतीमध्ये हे तयार होणार? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि मार्केटमध्ये असं मायक्रोस्कोप कितीला अवेलेबल आहे? 10,000 पेक्षा जास्त किंमत लागते ना सर, म्हणजे ते परवडणार नाही आपल्या शाळेला. कसं सुचलं हे बनवायसाठी? आम्ही पेशी रचना सूक्ष्मजीव हा धडा शिकत असताना आमच्या शाळेतले मायक्रोस्कोप खूप गंजून गेले होते म्हणून ते काही उपयोग येणार नव्हते म्हणून आम्ही त्या मायक्रोस्कोपच्या रचनेचा अभ्यास केला व पाईपापासून पाईपस्कोप तयार करण्याचे सुचले व ते तयार करण्याचे ठरवले. प्रत्येक शाळेमध्ये पोहोचलं पाहिजे ना? हो सर. हो सर. कसं शिकवणार तू? बनवायला शिकवणार की स्वतः बनवून देणार? बनवायला शिकवणार. बनवायला शिकवणार त्यांना. आणि मी तुला पैसे दिले मला बनवून देणार? नाही सर, तुम्ही कवा नंतर कवा शिकणार ते? आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक QR कोड आहे
QR कोड किंवा गुगल फॉर्मची एक लिंक आलेली आहे. त्या लिंकवर 4 किंवा 5 प्रश्न आहेत. ते प्रश्न योग्य ती माहिती भरून लगेच. So the name of my project is S3 Mobility System. S3 means smart, shared and sustainable. So the first one is this mobile fiber bridge. So it is a bridge built upon a road to allow small to large size vehicles access onto a working site like road constructions. So you know, wherever the constructions work is being held, this bridge will be installed on the spot, and it is a detachable and attachable bridge. Plus the height of the bridge is rigid. It can be increased or decreased too. It is to prevent like the traffic which happens on the construction site. Okay, the next is futuristic ambulance. You know the divider between the roads, so instead of that there will be a narrow lane. Yes, and on that narrow lane there will be this futuristic ambulance having all the latest facilities such as access section, oxygen cylinder, radiography and insulin to save the patient's life before reaching to the hospital. And this ambulance height is also rigid. It can be increased or decreased too. Okay, next is this solar car. Can you see the light here? And there is a solar panel installed on the roof of the car, so it will absorb the maximum amount of heat from the sun and help to run the car throughout the day. Next is this electrical vehicle wireless charging station. So when a car will come on the charging pad, there will be a blue light shown like here. So it indicates that the car is getting charged, and once the car is fully charged, the car will automatically come down and the lights will be off. It indicates that the car is fully charged. Next is this eco transport. You know that bicycle doesn't need any fuel or petrol. That's why it's eco-friendly. That's why it is eco transport. And then after that, this is E-Tower. In future, the building will be constructed as eco tower. Okay, this is E-Tower. I mean eco tower. In future, the buildings will be constructed as eco tower consisting of solar flames. The windows will be designed as solar flames, so it will absorb maximum amount of heat from the sun and help to light up the electronic things in the house. Yes. And after that, there is this e-highway. He will explain it. This is e-highway. We all know about train having an antenna which is connected with 2 power lines. Same technology we will use in the truck. Why truck? Because they transfer goods from one region to another region, so they need maximum amount of fuel and energy to run the vehicle. To prevent that, we use the technology of train, that we use electricity that help this vehicle to run simultaneously without getting stuck into the traffic or any obstacles. Okay, next is this rotary car parking system. This rotary type car parking system is made for only maximum 1 or 2 or 3 cars only and safely, as it saves a lot of space and it helps to optimize land usage and create more valuable space. Wind turbine. Yes. Then the next is wind turbine. There is a smart vertical axis wind turbine that transforms transportation network into renewable energy sources. This turbine generates power using the wind created by the vehicles moving at high speed, which can later generate electricity, and it can be used to light up street lights and traffic lights. Thank you. This was my project. Question. Yes. When this comes in mind to build a project? When my teacher heard the thing about sustainable and future, so she came up with this idea, searching about it and all the details about it. Search about the sustainable future idea like hospital, bridge, eco transport, wind turbine charging station, EV road, e-highway, eco tower.
Yes. And what is the cost of this project? Approximately, like recently there is a Mumbai-Delhi highway which costs 11 lakhs crore. So if I will say of the cost of all of this, so approximately maybe 40 to 50 lakh crores. To make it real bed. Yes, real. If we build real. Yes, in real life, all these. What is the cost of this project? This What project- you made? What we made, the cost will be नहीं ये अभी जो अपन ने ये प्रोजेक्ट बनाया ना तो उसमें कितना खर्चा हुआ है अभी? Yes. It's around 7 to 8,000 maybe. Yes. It's around 2,000. No. 7 to 8,000. I asked the teacher. It's around 7 to 8,000. मॅनेजमेंट आहे याच्या ॲडव्हान्स अल्टरनेटिव्ह यूज ऑफ युझिंग विंड एनर्जी, सोलर एनर्जी, हीट एनर्जी अँड विंड एनर्जी ॲज बिग नॅचरल रिसोर्स. याच्यामध्ये आम्ही विंड एनर्जीमध्ये हे सोलर चार्जिंग स्टेशन बनवलेले आहे ज्याला विंड टर्बाईन्स पण आहे. हे विंड टर्बाईन्स हवेने फिरतील जेणेकरून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ही इलेक्ट्रिसिटी आपण इथे बॅटरीमध्ये स्टोअर करू आणि ही जी इलेक्ट्रिसिटी स्टोअर झालेली आहे हिला आपण नंतर यूज करू शकतो. हे त्याचं वर्किंग मॉडेल आहे. ते आता कार चार्जिंग होते. ह्याच विंड टर्बाईन्समध्ये हॉरिझॉन्टल विंड टर्बाईन्समध्ये दुसरा कॉन्सेप्ट आहे हे ट्रक्सवर लावलेले आहे विंड टर्बाईन्स. हे विंड टर्बाईन जेव्हा ट्रक चालेल तर तेव्हा हे विंड टर्बाईन्स ट्रकच्या बॅटरीला चार्ज करते आणि तरी ट्रकची बॅटरी पूर्ण चार्ज नाही राहणार तर आपण हे इथून हे चार्जिंग स्टेशन आहे इथून याला DC फास्ट चार्जिंगने चार्ज करू शकतो आपण ट्रकला. हे हॉरिझॉन्टल विंड टर्बाईन याच्यासाठी आहे कारण आपण जे विंडमिल्स वगैरे आहेत ते घरांसाठी नाही वापरू शकत घरांसाठी किंवा ट्रक्स वगैरेवर आणि त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट जास्त येतो. हे बसवायला पण कमी कॉस्टमध्ये होतं आणि मेंटेनन्स पण कमी येतो. हे सेम टू सेम टर्बाईन्स आपण घरावर यूज करू शकतो. विंड एनर्जीमध्ये त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे हे प्रोटोटाईप म्हणून आम्ही इथं दाखवलेलं आहे. इथं आता स्पीकर यूज केलेला आहे आम्ही. हे जिथं जास्त नॉईज आहे समजा सिग्नल्स वगैरे ट्रॅफिक सिग्नल्स असतात तिथे जास्त नॉईज असतो किंवा साऊंड जास्त असतो तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला वापरलं ते साऊंड एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. याचा करंट AC असतो याला आपण डायरेक्ट घरांमध्ये पण सप्लाय करू शकतो AC करंटला. आणि जर कायला आपल्याला कारच्या चार्जिंगसाठी वापरायचं तर याला DCमध्ये कन्वर्ट करावं लागेल. याला एक डायोड लावावा लागेल बॅटरीमध्ये चार्ज करायसाठी. इथे डायोड दाखवलेला आहे. सोलर एनर्जीमध्ये पहिले हे सोलर चार्जिंग स्टेशन आहे इथं सोलर सेम टू सेम वर्क करायला आहे टर्बाईनसारखं. सोलर एनर्जीने बॅटरी चार्ज होल्यानंतर ती कारला चार्ज करायला वापरली. हे रुरल एरियासाठी आपण हे सोलर व्हेंटिलेटर्स आणि सोलर लाईट्स वापरलेले आहे. हे लाईट आणि व्हेंटिलेटर सोलर पॉवर्ड आहे ज्याच्याने आपण जेव्हा याला ऊन असेल तर तेव्हा व्हेंटिलेटर्स घराला व्हेंटिलेट करतील आणि हा लाईट आपल्याला नंतर बॅटरीमध्ये स्टोअर करून आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी वापरता येईल. ही सोलर कार आहे. ही सोलर कारवर पेपर सोलर प्लेट लावलेली आहे आम्ही जेणेकरून ही पेपर सोलर प्लेट वजनाला हलकी असते आणि कारच्या बॅटरीला चार्ज करेल. आता मी याच्यावर हात ठेवला का ही चार्जिंग बंद होऊन जाईल. याची वर्किंग मॉडेल आहे त्याचा. ही आता बॅटरी चार्ज आहे म्हणून ही रन करते. आता हे सगळं आपण जिथं ऊन वगैरे असतं तिथे वापरू शकतो पण कोल्ड क्लायमेट रिजन म्हणजे जिथे बर्फाळ वातावरण आहे तिथं काय करायचं तर तिथे आपण ही प्लेटेल मॉडेल यूज करू शकतो. पहिली जुन्या काळात फ्रीजर वगैरेमध्ये यूज केली जायची. आता आपण याला इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी यूज करू शकतो कारण कोल्ड क्लायमेट रिजनमध्ये अजूनपर्यंत एकही नॅचरल रिसोर्स नाही तिथं ते पहिला नॅचरल रिसोर्स म्हणून आपण याला यूज करू शकतो. आता माझ्याकडे बर्फ नाही आहे पण हे बर्फापासून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं आणि उष्णतेपासून पण करतं. आता मी याला हीट देतोय याच्यामधले जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो करतील तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. एक मिनिट. हे सेम टू सेम आपण घरांमध्ये पण वापरू शकतो. इथं बॅटरी वगैरे कुठे काहीच नाही मध्ये. हे डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. याला सीबॅक इफेक्ट म्हणतात. हे आपण सेम टू सेम हे मॉड्यूल कारमध्ये पण वापरू शकतो जेणेकरून कोल्ड क्लायमेट रिजनमध्ये जेव्हा वरतून बर्फ पडेल तर कारची बॅटरी चार्ज होईल आणि आपल्याला लांब प्रवासासाठी कुठे थांबायची गरज पडणार नाही. याच्यामध्ये एक सेमी कंडक्टर असतो त्याच्या P आणि N टाईपचे 2 सेमी कंडक्टर आहे. याच्यात एक बिस्मिथ टेलुराइड म्हणून एक सेमी कंडक्टर असतो. तो जेव्हा आपण त्याला टेम्परेचर डिफरन्स देतो तो इलेक्ट्रॉन्स मूव्ह करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आपण ही एनर्जी घरांसाठी किंवा कुठेही वापरू शकतो. थँक्यू.
कसं सुचलं आहे तुझा? मी मोबाईलवर थर्मोडायनामिक्सचा लॉ बघितला होता, ज्याच्यानुसार एनर्जी कधी क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. तर त्याचनुसार हे फ्रीजर जर का आपण याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतोय आणि टेम्परेचर डिफरन्स क्रिएट करतोय, तर मग याच्याच उलट आपण याला टेम्परेचर डिफरन्स क्रिएट करून आपण याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. आणि स्पीकरचं पण सेम टू सेम तसंच आहे. जर का आपण याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो तेव्हा हे व्हायब्रेट करतं, तर यालाच आपण जर का व्हायब्रेट केलं तर इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट करून देऊ शकतं. हे विंड टर्बाईन्स आपण ते कॉस्ट जास्त असते ते विंडमिलची, म्हणून आम्ही हॉरिझॉन्टल विंड टर्बाईन्स बनवलेले आहे. Good morning, respected sir. So our topic is science and technology for sustainable future, and our subtopic is food waste management. So we have created this model. This has three main parts: multi-purpose fish harvesting system, chug, and bioenzyme. Now, multi-purpose fish harvesting system have four main uses. First, solid food waste management, fish harvesting, energy production, and disaster alert system. So, as we know that food is one of our basic needs. It is important for everyone, whether rich or as we know that food is one of our basic needs. It is important for everyone, whether rich or poor. But it is found that rich has a plenty of food, but poor vendor for his one-time meal. But it is also found that one who has plenty of food often wasted it. Now, the question is, what is the relation of food waste to the climate change? Because of higher temperature and changing precipitation pattern, and extreme weather events are already impacting food system and increasing the risk of disruption of production and supply of food all over the world. Now, this can be caused as natural and physical resource utilized to prepare the food. It means that the air, water, land, energy used for production, supply, storage, packing, etc. Now, as a survey, 10 to 12% of garbage in India generated, and that are food waste. Now, factors are responsible for the food waste: residential areas, restaurant, and etc. And these are the sources of the food waste. This food waste get collected into the dustbin, and this has been transferred to this machine. Before sending them in the machine, this have been separated. Before separated them into food waste and other organic waste. And this food waste has been transferred to this machine. This machine crushes down the food particles and send them near the turbine with the help of this tunnel. As the turbine rotates continuously due to the waves generated in the sea. As the fishes came to eat that food, with the help of this fishing net, fishes are caught and send them to this fishing collection unit. And these fishes can be supplied in the market as a non-poisonous and fresh fishes. Now, when the turbine rotates itself, the electricity is produced with the help of this power generator. Power generator transfers the electricity to the power station. Power station changes the voltage of electricity and supply the electricity to all over the coastal areas. It can be used in coastal decorations and in home also. Now, we know that our Mumbai is in coastal area and it is very rich for that, about 149 kilometers. So for that reason, we have implemented a disaster alert system. Also, our project is based on coastal area. For that reason, we have also implemented this instrument. If any unusual movement happens near the sea or inside the turbine, so it will get activated with the help of motion sensor. And it will get activated and notify us about that thing. If you implemented this, we will get this much uses. Now, chug. Chug is an innovative food treatment system in India that breaks down the organic food into two products, that is biogas and bioslurry. Biogas can be used for electricity and cooking also, and bioslurry can be used as a soil fertilizer. And the process of chug is shown here, and these are the features of the chug. Now, bioenzyme. Bioenzyme is an organic solution obtained by fermentation. The process of bioenzyme is shown here. Bioenzyme is also known as garbage enzyme. It requires 1% of jaggery, 3% of citrus fruit peel, and 10% of water. This can be used for many purposes such as cleaning purpose, pet wash, and it can also be used as a soil fertilizer. So we have created this model to give a message through this. These are the simple ways to reduce your food waste, and these are the important of food waste. Thank you. Thank you. सर एक मिनिट नमस्कार. प्रथम माझा नमस्कार.
तुम्हाला आज आम्ही जे उपकरण तयार केलेलं आहे त्या उपकरणाचं नाव विद्युत सायकल, त्याला इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर इलेक्ट्रिक सायकल. ह्या सायकलीमध्ये आम्ही ही सायकल जी आहे ह्या सायकलीमुळे जे आपलं पेट्रोल व डिझेल आहे त्याची बचत होणार. आणि ह्या सायकलीचा जर एखाद्या व्यक्तीच्या मनात जर विचार आला तर आपण गाडी घेण्याचा जर एखाद्या व्यक्तीच्या मनात विचार आला तर त्याला खूप मोठा प्रश्न पडतो. कारण की सामान्य व्यक्ती तर ही जी गाडी, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार ते नाही घेऊ शकत. तर सामान्य व्यक्तीच्या मनात जर प्रश्न आला तर मग त्याच्याजवळ इथले पैसे नसतात. त्याच्यामुळे काय होते की तो नाही घेऊ शकत. मग आम्ही तो नाही घेऊ शकत. आम्ही त्याच्याकरता हे उपकरण तयार केलेलं आहे. ह्या उपकरणाचं नाव आहे इलेक्ट्रिक सायकल. हे जे उपकरण आहे हे उपकरण आम्ही स्वतःहून तयार केलेलं आहे. जी आपल्या घरात असणारी जी जुनी सायकल असते आम्ही त्या सायकलला विद्युत सायकलीमध्ये त्या सायकलीचं रूपांतर केलेलं आहे. आता ह्या सायकलीला मी काय काय लावलं आता मी हे तुम्हाला सांगणार आहे. ह्या सायकलीला आपला शेतीमध्ये जो फवारणीचा पंप असतो त्या पंपातील आम्ही बॅटरी आणि मोटर लावलेली आहे. ही मोटर हे टायर फिरवण्याचं काम करते. त्याच्यामुळे काय होते, जी आपली सायकल बनवलेली आहे ही सायकल स्कूटीसारखी अतिशय सोप्या पद्धतीने चालते. आता ही सायकल चार्ज कशी होते, ही सायकल चार्जिंगवरती चालते. ह्या सायकलला पॅडल मारण्याची आवश्यकता नाही. आता ही सायकल चार्ज कशी होते हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे चार्ज करण्याच्या 3 प्रोसेस आहे. आता सर्वप्रथम आपण सोलार एनर्जीचं जे हिच्यामध्ये फोटोसिंथेसिस सेल असतो. तो काय करतो, जे आपले सनलाईट्स पडतात तिच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पाडतो आणि हिच्यामध्ये कॅथोड आणि ॲनोड असतो. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्ज. तो ॲनोड काय करतो, जे हिच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्यांना एक्झॉर्ब करण्याचं काम तो ॲनोड करतो आणि ते घेतल्यानंतर हिच्यामध्ये सोलार एनर्जी तयार होते. सोलार एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होते, म्हणजेच की विद्युत ऊर्जेमध्ये, आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होते. आता मी दुसरी प्रोसेस सांगणार आहे चार्जिंग करण्याची. जेव्हा आपण पॅडल मारणार तेव्हा हे सायकलचं टायर फिरणार. ह्या टायराच्याद्वारे ही जी मोटर लावलेली आहे ही मोटर फिरणार. ह्या मोटरमध्ये एक जनरेटर असते. ते जनरेटर फिरल्याच्या नंतर ह्या मोटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आणि इलेक्ट्रिसिटी तयार झाल्याच्या नंतर ह्या वायरच्याद्वारे इलेक्ट्रिसिटी ही जी आम्ही बॅटरी लावलेली आहे या बॅटरीमध्ये येणार. याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असते. ते ॲसिड काय करणार, जी इलेक्ट्रिसिटी हिच्यामध्ये जाते आहे त्याला साठवून ठेवण्याचं काम ही बॅटरी करणार. आणि दुसरी प्रोसेस म्हणजे आपण हिला स्विचवर सुद्धा चार्ज करू शकतो. आता ह्या सायकलीचे फायदे, आपण चार्जिंग चांगली कशी करते, ही कशी वर्क करते हे सांगलं, पण याच्यामुळे फायदे काय होता आता मी तुम्हाला हे फायदे सांगणार आहेत. ह्या सायकलीमुळे सर्वात मोठे होणारे फायदे म्हणजे की ह्या सायकलीमुळे आपल्या गाड्यांना लागणारं इंधन व पेट्रोल वगैरे असते त्याची बचत होते. म्हणजेच की आता मी तुम्हाला एक याच्यावरून हे सांगतो, एक एक्झाम्पल सांगतो इंधनाची बचत आणि इंधनाचा उपयोग. आता जर आपण बघायला गेलो तर जेणेकरून इंधनावर चालणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या काय करतात, जो त्या गाड्यामधून तो आता मी एक्झाम्पल सांगतो, एक गाडी जाते आहे त्या गाडीच्या सायलेन्सरमधून जो धूळ बाहेर पडतो त्या धुळ्याला आपण काय म्हणतात वायू प्रदूषण. ते त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं म्हणजे तर एअर पोल्युशन. त्याने काय होते, तो जे ती गाडी त्या परिसरात चालते आहे ती गाडी त्या परिसरात चालते त्या परिसरात तो धूळ पसरल्यानंतर एअर पोल्युशन होते, म्हणजेच की वायू प्रदूषण. त्याच्यामुळे त्या परिसरात राहणारे जे जीव असतील त्यांच्या नाकातोंडात तो धूळ गेला तर त्यांना अनेक आजार होऊ शकतात, जसे की दमा, खोकला, सर्दी असे आजार होऊ शकतात. असे अनेक प्रकारचे श्वासिक आजार त्यांना होऊ शकतात. आता ह्या सायकलचा दुसरा, आणि ही सायकल जी आहे ही इलेक्ट्रिक सायकल आहे. ह्या इलेक्ट्रिक सायकल इलेक्ट्रिक वडाला म्हणजे ह्या सायकलीमुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. आता मी तुम्हाला ह्या सायकलीचा दुसरा फायदा सांगणार आहे. ही सायकल न्यूजपेपर वाटण्यासाठी, कुरिअर डिलिव्हर करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ती कशी आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर इकडे कॅरी लावली हिच्यामध्ये आपण न्यूजपेपर आणि कुरिअर ठेवू शकतात. त्याच्यामुळे काय होणार, आता एक्झाम्पल सांगतो, जर आपण बघायला गेलो तर जे कुरिअरवाले असतात
जे बाईक ते कुरिअर घेऊन त्याच्या पाठीमागेची बॅग असते, त्या बॅगेमध्ये कुरिअर असतात आणि ते कुरिअर जे असतात ते खूप जड असतात. त्याच्यामुळे काय होते, बॅलन्स बिघडून ॲक्सिडेंट होऊन ते एकाकडे कलंडून पडू शकतात. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि जे आता समजा बाईकवर जातो आहे तो ते बॅगमध्ये असणार, ते आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगलं. आणि जर तो कुरिअरवाले दादा ते स्कूटीवर जात आहे आणि ते स्कूटीच्या समोरचा स्पेस असतो, त्या स्पेसमध्ये ते कुरिअर ठेवल्या जातील आणि ते कुरिअर ठेवल्याच्यामुळे त्यांच्या पाय ठेवण्यासाठी जागा नाही राहणार. ते पाय काही अशा प्रकारे करून गाडी चालवते. समोरून जे वाहन येते आहे त्या वाहनाने जर कट मारला तर त्यांचा पाय फ्रॅक्चर होऊ शकतो. तर ही सायकल आपल्यासाठी इतकी उपयोगी आहे. आपण या सायकलला काय करू, इकडे कॅरी लावणार आणि तिच्यामध्ये कुरिअर न्यूजपेपर ठेवणार, तर त्याच्यामुळे काय होणार, ॲक्सिडेंट होण्याचा धाक नाही राहणार. आणि ही सायकल आपल्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ह्या सायकलीमुळे काय होणार, जेव्हा आपण ही सायकल चार्ज करण्यासाठी आपण जेव्हा पॅडल मारणार तेव्हा आपल्या बॉडीची एक्सरसाइज सुद्धा होणार. आणि न्यूजपेपर वाटण्यासाठी ही उपयोगिता आहे. आता हे मी तुम्हाला सांगलं, पण एक्झाम्पल सांगतो. आता न्यूजपेपरवाले दादा न्यूजपेपर वाटता, पण घरोघरी थांबून वाटता, कारण की त्यांना टाक्याचा असतो, तर ते थांबून वाटणार. तर त्यांना ते त्यांची जी सायकल असते ते पॅडल मारून सायकल चालवतात. तर काय होते की जी सायकल आता ते थांबवतात तिची गती कमी होते, पूर्ण कमी होते. आणि त्यांना अजून ती गती वाढवण्यासाठी त्यांना खूप ताकद लागते, त्यांना खूप शक्ती लागते. तर त्याच्यामुळे काय होते, ते खूप दमतात, त्यांची जी एनर्जी असते ती खूप वेस्ट होते. ह्या सायकलीमुळे काय होणार, त्यांची एनर्जी पण वाचेल आणि त्यांचा टाईम पण वाचेल. ते कसं म्हणजे की ह्या सायकलीमुळे ते कमी वेळात जास्त जे न्यूजपेपर आहे ते देऊन येऊ शकतात. थँक्यू. स्टार्ट करून दाखवा. माझा एक प्रश्न आहे, आता सध्या आहे ना मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सायकल आहेत, हो बरोबर, मग लोक तुझी सायकल का घेते? सर, इलेक्ट्रिक सायकल आहे हे तुमचं म्हणणं बरोबर झालं, पण इलेक्ट्रिक सायकल आहे पण तिला सोलार आणि जे आम्ही इकडे पॅडल मारून चार्ज होते ते नाही आहे. म्हणजे जी आम्ही बनवलेली सायकल आहे ती सोलारवर सुद्धा चार्ज होते आणि जेव्हा आपण पॅडल मारणार त्या पॅडलवर सुद्धा चार्ज होते. नमस्कार, माझे नाव गौरव विकास पाटील. शाळेचं नाव जीजे राजपूत इंटरनेशनल स्कूल एंड जूनियर कॉलेज वरखेड़. फ्रैक्शन के पीसेस है जिनका कलर अलग है, तो उनके डिनोमिनेटर्स भी अलग है और वो अनलाइक फ्रैक्शंस है. फिर ये जो स्लाइड है, बच्चे स्लाइड पे खेलते खेलते मज़ा कर सकते हैं. तो जब वो स्लाइड करते हैं तब वो पाइथागोरस थ्योरम के बारे में समझेंगे. उनको समझ आएगा कि जो पाइथागोरस थ्योरम है वो हमेशा राइट एंगल में दिखता है. और इसमें क्या होता है कि जो साइड 1 का स्क्वायर है प्लस साइड 2 का स्क्वायर वो हाइपोटेन्यूज स्क्वायर के बराबर होता है. दैट इज़ a² + b² = c². फिर यहाँ पे वो पजल भी सॉल्व कर सकते हैं स्लाइड के अदर साइड पे. फिर ये जो स्केल है, जो पाथवे इधर है, वो स्केल के फॉर्म में है जो अच्छा किया ना, तो वो रीडर है. ये एक्चुअली है इसमें. हाँ, ये पजल है. पूरा सॉल्व मुझे करना है. 1 नंबर इज करेक्ट एंड वेल प्लेस्ड. देखो इसमें क्या है ना. क्या करना है. Good morning, one and all. We are here to present our eco-friendly model of Ramanujan Maths Park with the hopes that you enjoyed. So, are you ready to have fun with maths? Children want only one thing: learning by playway method. What could be better than going to Ramanujan Maths Park? So, welcome to Ramanujan Maths Park. So, as you can see, the shape of the gate is a pi. Pi is an irrational number. Pi Day is celebrated on 14 March every year. Let us have a look at the prices of the rides which you are going to enjoy. There are certain discounts on the chart above which you can go through. So, as children on the climber frame would challenge their coordination and balance and would have a sense of adventure. As you can see, there are certain numbers mentioned on the climber frame which will help the children to learn that when they are moving from downward direction to upward direction, they are moving in ascending order, and when they are moving from upward direction to downward direction, they are moving in descending order.
Laws of exponents. Children who are eager to learn the laws of exponents can play our game of bow and arrow by removing one of the arrow, reading the law written on it and matching it with its correct rule. This will help them to improve their knowledge about the laws of exponents. Merry-go-round. Children who are eager to learn about the concepts of circle and ride on the merry-go-round can play a game of merry-go-round. From this, they will learn that the line dividing the circle into two equal halves is called the diameter. The line joining from the center of the circle to the circumference of the circle is called radius. Also, they will learn from the colorful boards here that the line that the circumference of the circle, that the formula for the circumference of the circle is pi 2 pi r, and the formula for the area of the circle is pi r square. Pathway. Children who like to run and walk on the pathway can also walk on the pathway, which will help them to learn about the conversions of the mathematics. From this board, they can take help from this board. Further conversion. Children who are tired of playing and senior citizens could have a seat on our rectangular and square seats, which will help them to learn the formulas for area and perimeter of square as well as the formulas for area and perimeter of rectangle. So when you're tired of playing in the park or walking on the track, you can have a seat on the seats. The thrill, speed and motion of a slide contributes joy and excitement to the children. Whee is what they say as they go down the slide. Through this slide, they will understand the concept of Pythagoras theorem, in which side 1 square plus side 2 square equals to hypotenuse square. This will also help them to learn that Pythagoras theorem can only be shown in a right angle triangle. They can also solve the puzzle on the other side of the slide. Now, as we all know, from this beautiful clock, the kids will learn all about time. It does not end here. They can rotate the hands of the clock and make different angles, such as vertically opposite angle, linear pair, right angle, acute angle, and obtuse angle, and many more. Balance the line will be a task for the children to hang upon the poles and balance it. If they are able to balance these lines, they will understand that these lines are parallel to each other and therefore are called parallel lines. What if they are not able to balance these lines? But if they are not able to do so, they will understand that these lines are not parallel to each other, and when extended forward, these lines will meet at a point and therefore are called intersecting lines. Won't that be an enjoyable experience, isn't it? This game of integers is played in two teams, in which the first team has to shift the arrow to select two numbers. Then the other team will have to add and subtract these numbers. This will not only enrich the base for integers, but will help them increase the index for integers. Oh, what a game! I just can't wait to play this game. Let us now learn about graph. These horizontal and vertical lines are x-axis and y-axis respectively. Each bar divided here by these lines are called quadrants. There are 4 quadrants. Children can learn about the position of the points and coordinates. They can climb on this frame and have fun learning graph. Isn't it fun? Children on the swing would have an adventurous feel as they move to and fro. Oh, I just can't wait. I'm totally jazzed to go ski on the swing. Through the swing, they will understand that when they swing to and fro, the shadow of the ropes of the swing falls on the protractor, which helps them measure the angle. And they can also learn the angles and property of a triangle, in which the sum of measure of all angles in a triangle is always 180 degree. They will also understand an interesting fact about isosceles triangle, that their base angles are always equal. Then, as you can see, there is a big bird sitting on a fraction tree. It is a number of fractions written on it. Here, the stomach of the bird, that is the circle, is divided into 6 equal parts, and each part indicates the fraction 1 by 6. Did you notice? The leaves of the fraction tree are divided into 2 colors, dark green and light green, which show that they are divided into half and indicate the fraction 1 by 2. There are several pieces of fraction fallen on the floor. The pieces of fraction that have similar color show that these are like fraction with same denominators. And the pieces of fraction that have different color show that these are unlike fraction with different denominators. There is one more concept in a park, that when we subtract the area of the park and the area of the scale, including this whole area, we get the area of the region covered with grass.
From this park, the kids will learn different life skills such as problem solving, critical thinking, logical reasoning, time measurements, and many more. From this clock, they will understand that समय का चक्र तेजी से घूमता है, इसीलिए हमें ना कभी धन और ना कभी बल का अहंकार करना चाहिए. From this merry-go-round, they will understand that जीवन सुख दुख अच्छा और बुरा समय का एक चक्र है. इसीलिए यदि हम बुरे समय से गुजर रहे हैं तो हमें हताश न होकर यह विश्वास रखना चाहिए कि हमारा अच्छा पल जल्दी लौट कर आएगा. From this bar graph, they can learn the life skills of body control. This bar can be made in reality also for the children who have math phobia. This will help them overcome their problem and they can learn math through playway method. Thank you. ये हमारा इंसिनरेशन प्लांट है जिसमें हम हर टाइप का वेस्ट बर्न कर सकते हैं, ड्राई वेस्ट. जब हम इसको जलाएंगे तो जो लाइट प्रोड्यूस होगी उसको ये फोटोवोल्टिक सेल कैप्चर करके इलेक्ट्रिसिटी में कन्वर्ट करेगा. जब हम इसको जलाएंगे तब जो टॉक्सिक गैस रहेगा वो यहाँ से प्यूरिफाई होगा और क्लीन एयर में रिलीज्ड होगा. और जो भी हैवी पार्टिकल्स होंगे सच एज कार्बन, वो पेंट, ब्रिक और इंक इंडस्ट्रीज़ में यूज़ किए जाएंगे. और जो रिमेनिंग ऐश है उसको हम आर्टिफिशियल आइलैंड में डंप कर देंगे. ये है मल्टीलेयर प्लास्टिक. जो भी चिप्स या फिर चॉकलेट के रैपर्स होते हैं हम उनको ये श्रेडर मशीन में छोटे छोटे फ्लेक्स में कट करेंगे. कट करने के बाद ऐसे फ्लेक्स को बोर्ड मेकिंग मशीन में थोड़ी देर के लिए ये फ्लेक्स फेविकॉल और पानी डालकर छोड़ देंगे 5 to 7 मिनट्स के लिए. फिर 5 to 7 मिनट्स बाद हम देखेंगे तो कुछ ऐसा बनकर आएगा. ये हमारा फर्स्ट ट्रायल था और ये सेकंड. फिर जब बाद में इसको कंप्रेस करके शेप देके ऐसा पेन होल्डर, फर्नीचर, चेयर, टेबल सब बना सकते. थैंक यू. प्रश्न है मेरा, आपके दिमाग में कब आया कि ऐसा कुछ प्रोजेक्ट बनाना चाहिए? एक्चुअली हम लोग जब रोज़ स्कूल जाते थे तो हम दोनों साथ में स्कूल जाते थे. तो हम जब भी जाते थे ना तो ऐसे ही रोड पे हर तरफ डंप यार्ड्स दिखते थे, मतलब पाइलिंग रहती थी. तो वो देख देख के एकदम होता था कि कितना कचरा है कितना कचरा है. तो हमने इस बारे में डिस्कस किया तो फिर हमारे दिमाग में ऐसी थिंकिंग आई. चिल्ड्रन वेलफेयर सेंटर हाई स्कूल, मुंबई वेस्ट. आप एक दूसरा कि ये बनाने में, ये प्रोजेक्ट बनाने में आपको पैसा कितना खर्च हो गया? 1257. 1057 में ये हो गया रेडी? हाँ, 257. 1257. सपोज अगर हम इसको बड़े लेवल पे बनाते हैं, इंडस्ट्रियल लेवल पे, तो जो आपका प्लास्टिक वेस्ट है वो पर डे कितना खर्च कर सकते हैं, कितना कम कर सकते हैं? हमारे जो, अगर आप किसकी बात कर रहे हो, ऑल ओवर महाराष्ट्र, मुंबई? आपकी कैपेसिटी जितनी होगी, सपोज आप एक इंडस्ट्री बनाते हैं, हाँ. ठीक है, तो समझो पर डे 10,000 kg जो है वो प्लास्टिक वेस्ट आपको बनाना है. तो कितना बड़ा प्रोजेक्ट आपको ये बनाना पड़ेगा? ये तो बेसिकली हम 850 to 1200 डिग्री सेल्सियस टेम्परेचर पे जलाने वाले हैं. तो उस हिसाब से उस कचरे पे डिपेंड करेगा कि उसमें कितना मॉइस्चर कंटेंट है. और ऐसा देखा जाए तो हर रोज़ 6500 मेट्रिक टन्स गार्बेज आते. तो और ये पूरा डे टू नाइट मुंबई में, ऑल ओवर महाराष्ट्र, इंडिया की बात करें तो ऑल ओवर इंडिया में 2,211 मेट्रिक टन्स ऑफ गार्बेज पर डे. अब मुंबई, आपको पता है मुंबई का गार्बेज डंप कहाँ होता है? गोरई बंद हो गया अभी था, मतलब मैं बोल रही हूँ गोरई में.
अभी कहाँ डंप होता है पता है आपको? हाँ वो भी बंद हो गया। हाँ मुलुंड कांजीवर, कांजीपुर, कांजीवर भी बंद हो गया। देवनार भी बंद हो गया। नमस्कार, आमच्या प्रयोगाचे नाव आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती। जेव्हा ह्या जाळीमध्ये कचरा जाळतो तेव्हा हे उष्णता शोषून घेणारं बल्ब हे गरम होतं आणि त्याची उष्णता ही सोलर पॅनल शोषून घेते आणि इथे रजिस्टर, डायोड आहे आणि ट्रान्सफॉर्मर याच्या सहाय्याने वीज तयार होते। ती वीज या कॅपॅसिटरमध्ये साठवली जाते, पण साठवलेली वीज जास्त वेळ टिकत नाही, म्हणून आपण एखाद्या बॅटरीमध्ये सेव्ह करून हे बल्ब पेटवू शकतो। असं आपण कधी लाईट नसली का लावून आपण वापरू शकतो गावामध्ये, रस्त्यात। ते आपण सिमेंट बनवू शकतो, सिमेंटच्या विटा बनवू शकतो आणि झाडामध्ये टाकू शकतो, शेतामध्ये, डांबरी रस्त्यामध्ये पण। माझा एक प्रश्न आहे, कसं सुचलं हे बनवण्याचं, हे असं काहीतरी बनवायचं? आमच्या गावात कचरा खूप होतो आणि आम्ही हा प्रयोग दिल्लीमध्ये करतायत हे पाहिलं होतं, म्हणून आमच्या डोक्यात हा प्रयोग बनवण्याचा विचार आला। किती खर्च आला आहे बनवण्यामध्ये? 200 रुपये। 200 रुपये? एवढं मध्ये हे सर्व भेटलं आहे? हो। एक कंडक्टर वगैरे जे आहे हे भंगारवाल्याकडून घेतलंय आणि TV वाल्याकडून। अच्छा, म्हणजे वेस्ट पडलेलं असतं ते घेतलेलं, म्हणून ते फुकटमध्ये भेटलं असेल। हो। नाव सांग। अर्पिता जयस्वाल। ओके, तुझं? सिद्धी जयस्वाल। शाळा? ZP स्कूल सकवार। जिल्हा परिषद शाळा सकवार, पालघर। ओके।